अमरावती शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचा दावा केला जातो. मात्र प्रत्यक्षात शहरातील अनेक भाग कचऱ्याच्या विळख्यात अडकले आहेत. वेळेवर साफसफाई होत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. घंटागाडीचा निश्चित वेळ नाही. अनेक भागात कचरा उचलला जात नाही. अपुऱ्या सफाई कर्मचाऱ्यांमुळे स्वच्छता व्यवस्था कोलमडल्याचा आरोप होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि इतर अनेक सरकारी कार्यालयांच्या परिसरातच कचऱ्याचे ढीग साचलेले दिसत आहेत. महापालिकेचा आरोग्य विभागच जर स्वच्छता राखण्यात अपयशी ठरत असेल तर शहराच्या आरोग्याचे काय होणार, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारित आहेत. अमरावती शहरात वाढती घाण आणि बिघडलेली स्वच्छता व्यवस्था नागरिकांकरिता गंभीर समस्या बनत आहे. शहरातील अनेक निवासी भाग, रस्ते, चौक आणि सार्वजनिक परिसरात कचऱ्याचे ढीग साचलेले दिसत आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार घंट्या गाड्या वेळेवर येत नाही. अनेक ठिकाणी कचरा संकलनाकरिता कोणताही निश्चित वेळ नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही अनेक भागातील समस्या कायम असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अपुऱ्या सफाई कर्मचाऱ्यांमुळे आणि नियोजनाच्या अभावामुळे स्वच्छता यंत्रणा प्रभावीपणे काम करत नसल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे ज्या परिसरात जिल्हाधिकारी कार्यालय, एसीबी कार्यालय, विविध शासकीय विभागांची कार्यालय आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची निवासस्थाने आहेत, त्या परिसरातही कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. या परिसरात रोज हजारो नागरिक आणि अधिकारी ये-जा करतात, तरीही स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा सुरू आहे. याच परिसरातून अवघ्या काही अंतरावर महापालिका आयुक्तांचे शासकीय निवासस्थान आहे. मात्र इतक्या महत्वाच्या भागातही कचरा आणि अस्वच्छतेची समस्या कायम असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. कचऱ्यामुळे दुर्गंधी वाढत असून डास आणि रोगराईचा धोका निर्माण होत आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती अधिक गंभीर ठरू शकते, अशी भीती नागरिक व्यक्त करीत आहेत. नगरसेवक आणि संबंधित विभागांनी केवळ बैठका न घेता प्रत्यक्ष मैदानात उतरून परिस्थितीची पाहणी करावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. स्वच्छ अमरावतीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवायचे असेल तर महापालिकेच्या आरोग्य विभागाने अधिक जबाबदारीने कामे करणे गरजेचे आहे. अन्यथा शहरातील वाढती घाण आणि नागरिकांचा संताप प्रशासनाकरिता मोठे आव्हान ठरू शकतो. अमरावती शहरातील स्वच्छतेची ही वास्तव परिस्थिती अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे. सरकारी कार्यालयांच्या परिसरातच जर कचऱ्याचे ढीग दिसत असतील तर सामान्य नागरिकांच्या भागातील परिस्थिती किती गंभीर असेल याचा अंदाज सहज घेऊ शकतो. आता महापालिका प्रशासन, आरोग्य विभाग आणि लोकप्रतिनिधी या समस्येकडे किती गांभीर्याने पाहतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.